पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आतापासूनच प्रत्येक पक्षात रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते। एवढंच नाही तर युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। पण भाजप सोबत युती करणार नसल्याचं समोर आलं। मात्र यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली। काय ना की पवार साहेब काय म्हणतात काय नाही म्हणतात, आता त्या गोष्टीवर चर्चा करणं हे योग्य नाही। कारण का पवार साहेबांचे मित्र हे सगळ्याच पक्षामध्ये आहेत, म्हणून कोणी कधी कोणाबरोबर युती करावी ती शेवटी पवार साहेबांचा तो निर्णय आहे आणि अजितदादांनी जो योग्य निर्णय आमच्यावर येण्याचा ठेवलेलाच आहे, घेतलेलाच आहे। म्हणून एक पवार आमच्याबरोबर असल्यामुळे दुसऱ्या मोठ्या पवारांची आम्हाला चिंता नाही। तसेच सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यास फारसे इच्छुक नाहीत। अद्याप महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही। अशा परिस्थितीमध्ये आता महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष काय निर्णय घेणार, महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढणार की स्वबळाची परीक्षा घेणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यातच आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाचं चित्र कसं असणार, कोण कोणासोबत युती करणार तर कोण स्वबळावर निवडणूक लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।